आज नसरापूर रेप आणि मर्डर केस यामध्ये माननीय कोर्टाने निकाल दिलेला आहे। यामध्ये प्रत्येक सेक्शन ज्याच्यामध्ये आरोपी विरुद्ध चार्ज प्रूव्ह केले होते त्या 3 मृत्यूदंड आणि इतर सब सेक्शन मध्ये मॅक्सिमम पनिशमेंट जे कायद्यानुसार आहे ते आरोपीला देण्यात आलेली आहे। यासाठी सर्वप्रथम मी माननीय कोर्टाचा अभिनंदन करतो की जज साहेबाने त्याची समर वेकेशन सोडून हा खटला जे आहे ते कंटिन्युअस कोणताही ब्रेक न घेता चालवला। त्याच्यानंतर या गुन्ह्यामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून स्पेशल पीपी श्री अजय मिसर साहेब जे सध्या आमच्या बरोबर इथे आहात त्यांचा आणि त्यांची टीमचा विशेष अभिनंदन आहे की त्यांनी पुण्यात मुक्काम करून दररोज उशिरापर्यंत या केसमध्ये स्टडी करून साक्षीदाराबाबत सगळ्या माहिती करून आणि एक्झामिनेशन खूप चांगल्या प्रकारे झाला या केसमध्ये। त्याच्याबरोबर क्रॉस एक्झामिनेशन होता ती पण डिटेलमध्ये कोर्टात झालेला आहे। या केसमध्ये 16 दिवसात 55 विटनेस तपासणे त्यासाठी माननीय कोर्टाला आणि अजय मिसर सर आणि त्याची टीमचा खूप खूप अभिनंदन आहे। आमचा रोल विशेष करून इन्व्हेस्टिगेशनचा होता। यामध्ये जी टीम आहे त्याने खूपच छान पद्धतीने काम केलं आहे। या टीमला 1 तारखेला गुन्हा घडला, 2 तारखेला गुन्हा दाखल करण्यात आला पहाटे। लॉ अँड ऑर्डरची एक परिस्थिती निर्माण झाली। जसा की आज माननीय कोर्टाने जजमेंटमध्ये ही सांगितलेलं आहे की सोसायटल कॉन्शियस जे होती सोसायटल कॉन्शियसला खूप मोठा झटका बसला होता की समाजात नेमका चालू काय आहे। आणि माननीय कोर्टाने जजमेंटमध्ये असे पण नमूद केले आहे की असा काय होत आहे, कोणते कारण आहे ज्यामुळे सोसायटल कॉन्शियसला झटका बसला आणि त्यांना रस्त्यावर येऊन हे सांगावे लागले की आरोपीला आमच्या ताब्यात द्या, त्याचा न्याय आम्ही करू। पुढे माननीय कोर्टाने असे पण नमूद केले आहे जजमेंटमध्ये की लॉ एन्फोर्समेंट एजन्सीजवर कुठेतरी समाजाचा जे आहे ते विश्वास कमी होऊ लागला आहे, म्हणून लोकांना रस्त्यावर यावे लागले। कारण खूप सारे केसेसमध्ये ते पॉक्सोचे केस असतील, विशेष करून महिला विरुद्धचे गुन्हे दाखल होत आहेत, त्याच्यात जे निकाल आहे कन्व्हिक्शन रेट कमी होऊ लागले आहे। म्हणून हे सगळ्या गोष्टी सोसायटल कॉन्शियस मध्ये बसल्या होत्या आणि असे प्रकारचे लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती निर्माण झाली। त्या दिवशी लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती चालू असताना त्याला हाताळत असताना समाजाला आमच्याकडून विनंती करण्यात आली होती आणि त्याच्याबरोबर एक प्रॉमिस करण्यात आला होता की पुढील 15 दिवसात त्यात आम्ही चार्जशीट टाकून हे केस फास्ट ट्रॅकवर चालवता येईल आणि त्याचे नंतर मॅक्सिमम पॉसिबल जे पनिशमेंट आहे त्या केसात भेटेल हे प्रॉमिस करून आम्ही ते बंदोबस्त हाताळला होता। ते लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन हाताळली होती। त्या 15 दिवसाचा वेळ आमच्याकडे होता। रेप आणि मर्डरचा केस होता, सर्कमस्टान्शियल एव्हिडन्सवर आधारित होता, त्यावेळी आय विटनेस कोणीच नव्हता। हा एक खूप मोठा चॅलेंज होता। त्यासाठी एक टीम फॉर्म करण्यात आली, विशेष तपास पथकची नेमणूक करण्यात आली। त्यामध्ये देखरेख अधिकारी म्हणून बारामती जे आमचा विभाग आहे त्याचे अपर पोलीस अधीक्षक श्री गणेश बिरादार, त्याच्याबरोबर SDPO भोर। आता SDPO भोर त्यावेळी नेमके सुट्टीवर असल्याने आमचे EOWचे मायने साहेब ते चार्जमध्ये होते, परंतु ज्यावेळी SDPO भोर गौर साहेब हे माझे बरोबर बसलेले आहात
ते ज्यावेळी या सुट्टीमधनं हजर झाले, माने साहेबांनी तेव्हापर्यंत हे सोडला नाही की मी आता नवीन जे SDPO ओरिजिनल चार्ज आहे ते आलेले आहे आणि मी पुढे माझं काम बघू. ते 15 दिवस कंटिन्युअस, अख्खा तर 2 महिने कंटिन्यू जापर्यंत मी काल आले नाही ते आमचे बरोबर होते. पवार साहेबांनी आल्यानंतर त्यांना असं वाटलं की जर मी होतो 4 दिवस निघून गेले, त्यांनी ते 4 दिवस जे कमी काम केला होता पुढील 11 दिवसामध्ये त्यांनी ती पण कंपन्सेट केला. या गुन्ह्यामध्ये गुन्ह्याचे आयोग एक महिला अधिकारीला आयोग करण्यात आला होता. विजयमाला पवार मॅडम या गुन्ह्याचे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आणि असिस्टंट इन्व्हेस्टिगेटर ऑफिसर म्हणून राजगड पोलीस स्टेशनचे राठोड साहेब API राठोड यांची नेमणूक करण्यात आली. त्याच्याबरोबर API मोहिते आमचे LCBचे ऑफिसर आहात, त्यांनी खूप कॉम्पिटन्सने काम केला. आणि या गुन्ह्यात जे एक महिला अधिकारी अजून होते WPSI जेंडगे, त्यांचं आता प्रमोशन होऊन बदली झालेली आहे, सध्या इथे उपस्थित नाही आहात. जेंडगे मॅडम शिरूर पोलीस स्टेशनला होते, त्यांनी खूप चांगला काम केला. या केसमध्ये विशेष करून ज्यांची ॲप्रिसिएशन आम्ही इन्व्हेस्टिगेशन दरम्यान क्रेडिट सिनियर ऑफिसर्सला भेटताय किंवा दिसणारे ऑफिसरला भेटताय, खरंच बॅकग्राऊंडमध्ये काम करणारे जे अंमलदार आहात, ते अंमलदार जे आमच्या बरोबर होते, त्या अंमलदाराचे मी आमच्याकडे इथे धनवे आहे, ते रायटर आहात LCBला, त्यांनी खूपच छान काम केला. सपकाळ आमच्या बरोबर होते, नवळे आमच्या बरोबर होते, चमन शेख आमच्या बरोबर होते, लडकत आमच्याकडे होते, अक्षय आमच्या बरोबर होता, मंगेश भगत आमच्या बरोबर होते आणि तिगडे आणि मदने. यात ते बरोबर जर कुणाचं नाम राहिलं असेल तर ज्यावेळी आम्ही त्याला रिवॉर्ड देणार आहे त्यावेळी त्यांचा विशेष नमूद करण्यात येईल. आता या टीमने दिवस रात्र खूपच काम केला, पण हे सांगत असताना माझ्याकडून हे मधून राहून जाणार आहे की अजय मिसर साहेबांची टीमचे बरोबर प्रथमेश आमच्याकडे सध्या आहात, प्रथमेश आहात, त्यांच्याबरोबर सुरेश गायकवाड आहात, मंगेश नवले आहात, नामंदन मॅडम आमच्या बरोबर होते. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे ह्या टीम, खरा तर कौतुक ह्या टीमचा केला पाहिजे. त्यांनी दिवस रात बसून 1200 पानाची एक 415 दिवसात तयार करणे आणि ती पण फ्रूट प्रूफ तयार करणे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जे नॅचरल कोर्स ऑफ ऑफेन्स होता त्याला फॉलो केला गेला होता. खूप सारे प्रश्न चॅलेंजेस ह्याचे समोर आले होते, परंतु सगळ्याचा जे निराकरण आहे ते नॅचरल कोर्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन मध्ये करण्यात आलेलं आहे. साक्षीदार स्वतःहून पुढे आले. नसरापूरच्या गावाच्या लोकांचा मी खूप अभिनंदन करतो, ते स्वतःहून ते सगळे पुढे आले होते. इन्क्वेस्ट पंचनामामध्ये महिला पंच जे आले होते त्यांची साक्ष पहिली होती. त्या साक्षवरनं मला कळाला होता की आमचे जे साक्षीदार आहे ते स्वतःहून, जसा कोर्टाने स्वतःहून मेन्शन केलं आहे की रांगा लावून साक्षीदार उभे होते. एकत्र म्हणून माननीय कोर्टाने जे नमूद केले आहे की सोसायटल कॉन्शियस याला झटका बसला होता. हा झटका पोलिसाला पण बसला होता, प्रॉसिक्युशनला पण बसला होता आणि पूर्ण समाजाला, नसरापूर गावाला सुद्धा बसला होता, पुण्याला सुद्धा बसला होता. सगळे लोक पुढे आले, एकत्र होऊन एका टीम सारखा काम केला, म्हणून ही जजमेंट असा 3 मृत्यूदंड, जन्मठेप आणि मॅक्सिमम शिक्षा मिळाली आहे. इन्व्हेस्टिगेशन कसा असावे आणि इन्व्हेस्टिगेशन मधून आम्ही जे प्रॉमिस केले ते कसे पूर्ण होणार आहे त्यासाठी प्लॅन ऑफ ॲक्शन तयार करण्यात आला. प्लॅन ऑफ ॲक्शन मध्ये प्रत्येक अधिकारी आणि प्रत्येक अंमलदाराची एक विशेष त्यांना जे असाइनमेंट देण्यात आली, त्यांची नेमकी ड्युटी काय आहे, त्यांनी काय करायला पाहिजे, जबाब नोंदवताना काय काळजी घेतली पाहिजे, पंचनामे करताना काय काळजी घेतली पाहिजे, टेक्नॉलॉजीचा वापर कसा केला पाहिजे. जसा मिस्टर साहेबांनी सांगितलेलं आहे की ई-साक्षच्या हे भारतीय न्याय संहिता या नवीन लॉज, जे न्यू लॉज आलेले आहे त्याची इम्प्लिमेंटेशन आहे ते खरोखरी खूप चांगल्या पद्धतीने ह्या केसमध्ये करण्यात आलेली आहे. विशेष करून या केसमध्ये एक व्हर्च्युअल पंचनामा करण्यात आला. आरोपीची सुरक्षा, आरोपीला जे त्यावेळी
सोसायटीची डिमांड होती की त्यांना आमच्या ताब्यात द्या, त्याला सुद्धा सुरक्षा ठेवणे एक चॅलेंज होता. एक मेमोरंडम पंचनामा करण्यात आला, ते आम्ही देर रात्री सकाळी 3 वाजता केला होता. आणि ते केल्यानंतर परत एक अशी परिस्थिती निर्माण झाली की दुसरा पंचनामा करायचा, पण त्याला परत इकडे घेऊन जाणे ते उपयोगच न ठरत होता. म्हणून त्यावेळी एक व्हर्च्युअल पंचनामा करण्यात आला. एका पोलीस स्टेशन मध्ये VC अरेंज करून पंच ठरवून त्याच्याबरोबर असिस्टंट इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होता आणि इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने टॅबच्या माध्यमाने ज्या ठिकाणी आरोपीने आम्हाला ते ॲपरेटसमध्ये इलेक्ट्रॉनिक ॲपरेटसमध्ये दाखवला की कुठे त्यांनी नेमका त्याचा साहित्य ठेवला होता, जाणून असं करण्यात आला. काफी हो, हा फर्स्ट टाइम अशा प्रकारचा पंचनामा करण्यात आला होता आणि हे माननीय कोर्टाने अप्रूव्ह सुद्धा केलेला आहे आणि त्याची व्हॅल्यू ठरण्यात आलेली आहे. इनोव्हेटिव्ह टेक्निक्स, त्याच्याबरोबर प्लॅन ऑफ ॲक्शन आणि खरं तर सेन्सिटिव्हिटीने तपास करणे, असा टीमने तपास केला. प्रॉसिक्युशन असा लढला की जशी हे 3-3.5 वर्षाची मुलगी आमची स्वतःची मुलगी होती, असा म्हणून एवढी संवेदनशीलताने तपास करण्यात आला. म्हणून आपल्या समोर आज एक ऐतिहासिक निकाल. थँक्यू.